नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संतोष आवटे, पार्श्व जेनेटिक्स इंडिया LLP. आज आपण आलो आहे केकरजावळा या गावी, तालुका पाथरी, जिल्हा परभणी. आपल्यासोबत शेतकरी आहेत. त्यांनी इनोवेटची महादेव ही व्हरायटी पेरलेली आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी कसं नियोजन केलेलं आहे आणि सोयाबीन कशी आलेली. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव शुभम साहेबराव लाडाणे, गाव केकरजवळा, तालुका मानवत, जिल्हा परभणी. कोणती बॅग पेरलेले आहेत तुम्ही? आपण इनोवेज कंपनीची महादेव ही बॅग पेरलेली. किती बॅग पेरलेले आहेत? एकच बॅग लावली, 2 एकर मध्ये पुरलं बियाणं, कारण मी पेडवर लावतो, मला एकरी बियाणं कमी लागतं. बर. आणि कशी वाटली तुम्हाला सोयाबीन? चांगली. आता मी 6 वर्षापासून बेडवर सोयाबीन घेतो, तर आतापर्यंत बऱ्याच व्हरायट्या वापरल्यात. बाकी व्हरायट्यापेक्षा ह्या व्हरायटीची विशेषता अशी आहे, 3 दाण्याची शेंग तर आहेच, पण दाण्याची म्हणजे जी साईज आहे, जाडी, ती जास्त आहे. क्वालिटी चांगली आहे. क्वालिटी चांगली आहे. हो. तर तुम्हाला किती ॲव्हरेज येईन अशी अपेक्षा आहे? आता तसं बेडवर मी आतापर्यंत बऱ्यापैकी ॲव्हरेज चांगले घेतले त्याच्या अगोदर सुद्धा. 15 क्विंटलचा ॲव्हरेज एकरी यायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. आता बघू काय होईल तर. तर बघू शकता शेतकऱ्यांनी सांगितलं की 15 क्विंटलचा ॲव्हरेज त्यांना अपेक्षित आहे एकरी. बघू शकता, तुम्हाला झाडांची कंडिशन दाखवूया. हे पान जे बघताय तुम्ही, एकदम ठोकर साईज मध्ये पान आहे. ठोकर साईज असल्यामुळं काय होतं, शेंगाची याला जाडी जास्त वाढणार आहे. शेंगा प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली होती आणि प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली झाल्यामुळं शेंगा भरणीस मदत होते. बरोबर. आणि अळीचं बी थोडं प्रादुर्भाव कमी ह्या व्हरायटीला. आणि येलो मोजॅकचा प्रॉब्लेम यायला आता मार्केटमध्ये. हे झाड दाखवा, कुठलंही झाड बघा, येलो मोजॅकचा जो प्रॉब्लेम येत आहे, त्याचाही थोडं संख्या कमी आहे. म्हणजे याच्यामध्ये आता पण एकही झाड येलो मोजॅकला बळी पडलेलं नाही. आता आपण हा 5 फुटावर बेडवरती लागवड केलेली असल्यामुळं मला म्हणजे शेंगाची संख्या पण भरपूर आहे. तर बघू शकता, शेतकऱ्यांनी सांगितलं की बाकीच्या व्हरायटीवरती येलो मोजॅकचा अटॅक आलेला आहे, पण ह्या व्हरायटीवर येलो मोजॅकच्या अटॅकचा प्रादुर्भाव झालेला नाही. अजून झालेलं नाही. आणि शेंगांचं प्रमाण पण बघू शकता, जवळपास एका झाडाला 200. 100 ते 125 शेंग लागलेली आहे. बरोबर आहे. आणि गच्च अशी शेंग भरलेली आहे. एका जागी 5-7 शेंगांचे धुपके लागलेली आहेत. ठीक आहे, इकडे दाखवा. आणि कुठे म्हणजे टोटल प्रत्येक ठिकाणी शेंगाची संख्या सारखीच आहे. प्लॉट मध्ये कुठं जरी पाहिलं तुम्ही, तरी सेम झाड आहे, सेम, एकदम सेम. आणि प्रत्येक जागेवरची जशी बुडातली शेंग भरलेली आहे, तशी तशी शेंड्याची आहे. शेंड्याची शेंग भरलेली आहे. प्रत्येक शेंग ही 3 दाण्यांची आहे. आणि बरोबर. केसाळ असल्यामुळं अळीचा अटॅक कमी कमी प्रमाणात प्रमाणात. होतो. बरोबर आहे. धन्यवाद. ठीक आहे, धन्यवाद.